पुणे सोलापूर महामार्गावर वाहनातून पंढरपूरला दर्शनासाठी निघालेल्या नागरिकांना दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोल हद्दीत चहा पिण्यासाठी थांबले असताना अज्ञातांनी शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील सोने लुटून नेले आहे। तसेच एका अल्पवयीन मुलीला टपरीमागे नेऊन अत्याचारसुद्धा करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील हे भाविक होते। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। भाविकांमध्ये भीतीचे वातावरण सुद्धा निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी बाबूराव दडस, दौंड भिगवणचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत। घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी वेगात तपास सुरू केला आहे। या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी या घटनेची संपूर्ण चौकशी करण्याचे पोलिसांना आदेश सुद्धा दिले आहेत। पाहणार आहोत नेमकी काय घडली घटना। आज पहाटे दौंड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 4:15 वाजताच्या सुमारास पुणे सोलापूर हायवेवर स्वामी चिंचोली या गावाच्या पुढे 200-300 मीटर अंतरावर एक प्रवासी वाहन पुणेहून सोलापूरला जात असताना त्या ठिकाणी एका चहाच्या टपरीवर चहा घेण्यासाठी पिण्यासाठी थांबलेले होते। त्यावेळेस एका वाहनावरून 2 त्या ठिकाणी युवक येऊन त्यांच्यावर जबरदस्तीने कोयता दाखवून त्यांच्या अंगातलं जे ज्वेलरी आहे त्यांनी ते जबरदस्तीने हिसकावून घेतलेलं आहे। त्यामधील एक 17 वर्षाची जी मुलगी आहे तिला धमकावून त्यांनी त्या चहाच्या टपरीच्या पाठीमागे घेऊन जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। या अनुषंगाने दौंड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सध्या या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे।